स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र जे की इंजिनिअरिंगचे बॅचेस प्रोव्हाइड करतात किंवा इंजिनिअरिंग प्रोव्हाइड करतात ॲज अ डिग्री हे आपल्याला बघायचं आहे। त्याच्यामध्ये असे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत जे की खूप चांगले आहेत, पण काही असे कॉलेजेस आहेत की ज्याचे कट ऑफ खूप चांगले आहेत पण तिथे पॉईंट नाही आहे कारण तिथे प्लेसमेंट्स नाही आहेत। तर असे कोणते कॉलेजेस आहेत जे की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आहे, त्याची फीस काय आहे आणि कोणते कॉलेजेस तुम्ही ॲडमिशन घेतलं पाहिजे आणि कुठे ॲडमिशन तुम्ही अवॉइड केलं पाहिजे, हे सर्वच्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। प्लस आज आपण आपली पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा लॉन्च करतोय। तुम्हाला माहिती आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ऑफकोर्स तसाच प्रतिसाद आहे, कारण काल आमचा ॲप जेव्हा आपण लॉन्च केला 1000 डाउनलोड्स कालच त्याला कंप्लीट झालेले आहेत। आणि मी तुम्हाला सांगू की काल शेवटी रात्री ॲप थोड्या वेळासाठी बंद सुद्धा पडला होता कारण इतका त्याच्यावर लोड होता, बट आम्ही ते पूर्ण नीट केलेलं आहे आणि आता ॲप पूर्ण तुमच्यासाठी तयार आहे आणि ॲप प्ले स्टोअरवर लाईव्ह आहे। सो ज्या मुलांना खरंच पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इंटरेस्ट आहे, पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, त्यांनी आजपासूनच तुम्ही एनरोलमेंट करायचं फायनल करा। तुम्हाला काहीही डाऊट असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर तुम्ही कनेक्ट करा, तुम्ही तुमचा डाऊट सॉल्व्ह करून घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मी पहिले हे गव्हर्नमेंट कॉलेजेसचा जो टॉपिक आहे हा क्लिअर करेन आणि त्यानंतर पर्सनल काउन्सिलिंग का जॉईन करायची आणि पर्सनल काउन्सिलिंगचे फायदे काय आहेत आणि पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आपण काय काय गोष्टी प्रोव्हाइड करणार आहोत, हे सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये म्हणजे याच व्हिडिओमध्ये पहिले आपण गव्हर्नमेंट कॉलेजेसचा टॉपिक क्लिअर करूया आणि सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या असतील। तुम्हाला काहीही डाऊट येत असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर, तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसतो याच्यावर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा, तुम्हाला तुमचे सर्व डाऊट्स माझी टीम नक्की सॉल्व्ह करणार आहे। आता तुम्हाला माहिती आहे की आपलं एक प्रत्येकाला जेव्हा चांगले मार्क्स येतात त्याच्या मनामध्ये हे नक्की असतं की मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं पाहिजे, बरोबर आहे? का गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं पाहिजे? एक तर त्याचं रेप्युटेशन असतं, चांगलं एक ब्रँड व्हॅल्यू असते। दुसरी गोष्ट काय असते आपल्या मनामध्ये की गव्हर्नमेंट आहे तर चांगलंच आहे। तिसरी गोष्ट असते फीस, जर गव्हर्नमेंट कॉलेज आहे तर आपल्याला नक्की मनामध्ये असतं की फीस पण आपल्याला कमी बसेल आणि कमी खर्चामध्ये आपलं शिक्षण होणार आहे, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतं। त्याच्यामुळे ज्याला चांगले मार्क्स येतात तो नक्की विचार करतो की मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळावं किंवा मी गव्हर्नमेंट कॉलेज घ्यावं। पण आता एक गोष्ट समजून घेण्यासारखी काय की प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेज तेवढं चांगलं आहे का? नाहीये। मी तुम्हाला स्क्रीनवर पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजेसची लिस्ट डिस्प्ले करतोय, त्याच्यामध्ये एखादा माझ्याकडून मिस झाला असेल तर माफ करा, तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। पण मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू एक सांगतो, लक्षात घ्या। कोणतंही इंजिनिअरिंग कॉलेज बेस्ट कशावरून ठरतं? जेवढं ते कॉलेज जुनं असतं ना तेवढं ते कॉलेज चांगलं असतं। त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो। तुम्ही माझ्याकडे आज पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करत आहे, का करताय? तुम्ही काय बघताय की 4-5 वर्ष झालं हे चॅनल आहे, 4-5 वर्षापासून मी काउन्सिलिंग करतोय, चांगले रिझल्ट्स येत आहेत, आज 100K आपले या यूट्यूब चॅनलवर सबस्क्रायबर्स आहेत, म्हणजे तुमचा काय विश्वास बसतोय। तसंच एक गव्हर्नमेंट कॉलेज किंवा एक कॉलेज जे असतं जेवढं जुनं होत जातं तेवढे त्यांच्या MOUs होत जातात। आता जसं मी या फील्डमध्ये ऑलमोस्ट 5 ते 6 वर्षापासून काम करतोय, माझे चांगले चांगले कॉन्टॅक्ट्स बनलेत की हे कॉलेजमध्ये माझे प्रिन्सिपल ओळखीचे आहेत, HOD ओळखीचे आहेत। तसंच जेव्हा एक इंजिनिअरिंग कॉलेज असतं त्यांना टाईप कुणासोबत करायचं असतं? कंपनी सोबत करायचं असतं, कारण शेवटी प्लेसमेंट महत्वाची। आपण गोष्टी करतोय कशासाठी? प्लेसमेंटसाठी। मग काय होतं की जेवढं जुनं कॉलेज असतं तेवढं त्यांचे चांगल्या चांगल्या कंपनीसोबत टायअप असतात। त्याच्यामुळे जेवढं जुनं कॉलेज तेवढं बेस्ट, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा। मी पूर्णच सांगणार आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये प्लेसमेंट आहे नाहीये ते सगळं आपण डिटेलमध्ये आज बघूया। मग सगळ्यात पहिला पॉईंट काय? जेवढं जुनं कॉलेज तेवढं चांगलं। आता दुसरी गोष्ट, एक गव्हर्नमेंटचे काही प्रॉब्लेम्स पण आहेत। मी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकायला जाणार का, मी तुम्हाला विचारलं की नाही बाबा तुम्हाला प्रायव्हेट एखाद्या स्कूलमध्ये, जसं पोद्दार वगैरे असे इन्स्टिट्यूट्स आहेत, आजकाल खूप स्कूल्स आलेत, तर अशा स्कूलमध्ये शिकायला आवडेल, तर तुम्ही काय म्हणाल? नाही नाही, जिल्हा परिषदमध्ये नको, पोद्दारमध्ये। का बरं? कारण मॅनेजमेंट। तसंच जेव्हा आपण एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असतो, जे टॉप कॉलेजेस आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे, तिथं खूप सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात। पण जेव्हा आपण गावाकडची गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो, जसं गव्हर्नमेंट कॉलेज रत्नागिरी, जालना, जळगाव, चंद्रपूर, ही जी कॉलेजेस आहेत ही एकदम जसं जिल्हा परिषद काम करतं तसं जिल्हा परिषद काम करतं, इन द सेन्स थोडंसं लेझीनेस असतो त्यांच्यामध्ये। हे नसतं की आपल्याला काहीतरी करायचंय, काहीतरी अचीव्ह करायचंय, हा पार्ट थोडासा कमी असतो। त्याच्यामुळे इथे प्लेसमेंट खूप कमी होतात किंवा खूप प्लेसमेंटसाठी इथे मुलांना स्ट्रगल करावा लागतो। त्याच्यामुळे काय की गव्हर्नमेंट कॉलेज घेताना जे जुने आहेत, जे बेस्ट आहेत, जिथे खरंच प्लेसमेंटचा खूप चांगला रेकॉर्ड आहे, तेच गव्हर्नमेंट कॉलेज तुम्ही घेतले पाहिजेत, ते तुम्हाला फायद्यात ठरणार आहेत। ठीक आहे। आता गव्हर्नमेंट कॉलेज मनामध्ये आलं की सगळ्यात पहिलं काय येतं रे? फीस कमी पडत असणार। थोडंसं मी फीसकडे तुम्हाला घेऊन जाईन आणि मग आपण ओव्हरव्ह्यू पूर्ण ओव्हरऑल प्रत्येक कॉलेजचा बघूया। आता मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला VGTIचा जर आपण विचार केला तर तुम्हाला काय वाटेल की 10-15 हजार फीस असेल?
नाही बाळांनो. जेव्हा आपण व्हीजीटीआयचा विचार करतो तेव्हा व्हीजीटीआयची जनरल कॅटेगरीची फीस ही ऑलमोस्ट 85,000 मी 90,000 ही 90,000 फीस आहे. जेव्हा मी SC ST कॅटेगरीची व्हीजीटीआयची फीस डिस्कस करतो ती 5,000 आहे. ओबीसी कॅटेगरी असेल किंवा व्हीजेएनटी कॅटेगरी असेल किंवा SBC कॅटेगरी असेल तर मात्र फीस ही 44,000 आहे, म्हणजे नियर टू 50,000 आहे. ओके, जर बिलो 1.5 लॅक्स इन्कम असेल तर, आणि ओबीसी कॅटेगरी असेल तर तुमची 70,000 फीस आहे. ठीक आहे, ओबीसी. बाकी तुमची जर इन्कम 1.5 लाखापेक्षा वर असेल तर, तुमची जर कॅटेगरी ईडब्ल्यूएस असेल तरी सुद्धा तुम्हाला ऑलमोस्ट 45-50,000 फीस आहेच. ठीक आहे, TFWS ने लागलात तरी तुम्हाला 70,000 फीस आहे, कारण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट फीस जास्त आहे. म्हणजे मी म्हणू शकतो का रे की या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये असं नाहीये की काही 10-15 हजारातच मुलं शिकतायत, अशातला भाग नाहीये. फक्त कॅटेगरीची मुलं आणि मुलींना आता ऑफकोर्स सगळे ट्युशन फीस माफ आहे, त्याच्यामुळे नक्कीच थोडासा फायदा होणार आहे. आता मी प्रायव्हेट एक कॉलेज बघतो, ते बघतो PCCOE. आता मी व्हीजीटीआय PCCOE कंपेअर करत नाहीये, पण मी एक्झाम्पल सांगतोय. आता PCCOE महाराष्ट्राची ओपन कॅटेगरीची जी फीस आहे ती आहे 1,34,000 रुपये. ईडब्ल्यूएस किंवा ईडब्ल्यूएस EBC वगैरे मुलांसाठी आपलं OBC EBC किंवा SCBC कॅटेगरीसाठी 77,000 रुपये फीस आहे. मुलींसाठी 20,000 फीस आहे. SBC कॅटेगरीसाठी 21,000 किंवा VJNT कॅटेगरीसाठी 20,000, SC ST कॅटेगरीसाठी 5,000. म्हणजे ओव्हरऑल बघता असा काही ह्यूज डिफरन्स आहे का? नाहीये. पण प्लेसमेंट्समध्ये मात्र खूप मोठा डिफरन्स आहे. आता लक्षात घ्या, जेव्हा मी COEPचा विचार करेन, व्हीजीटीआयचा विचार करेल, ही बेस्ट गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, ही महाराष्ट्रातली बेस्ट इन्स्टिट्यूट्स आहेत. यांना नाव ठेवायला जागाच नाहीये. यांच्याकडे यांनी 2 लाख जरी फीस ठेवली तरी तुम्ही इथे ऍडमिशन घेतलंच पाहिजे, अशी ही कॉलेजेस आहेत. पण आता मी जे पुढचे कॉलेजेस बद्दल तुम्हाला सांगणार आहे तिथे मात्र सेम कंडिशन नाहीये. सो आता मी तुम्हाला जी लिस्ट दिसते, COEP पुणे बेस्ट आहे, तिथे प्लेसमेंटचा काही प्रॉब्लेम नाही. ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे. व्हीजीटीआय बेस्ट आहे, तिथेही काही प्लेसमेंटचा प्रॉब्लेम नाहीये. हे इस्टॅब्लिश्ड बघा 1854 ला झालेलं आहे, म्हणजे स्वातंत्र्याच्या पण आधी हे कॉलेजेस बनलेली आहेत, त्याच्यामुळे यांचा रेकॉर्ड एवढा जबरदस्त आहे. गव्हर्नमेंट कराड तुम्ही ऐकलं असेल, खूप छान कॉलेज आहे, बेस्ट इन्स्टिट्यूट आहे आणि नक्कीच खूप छान छान तिथून प्लेसमेंट्स होत आहेत. त्याच्यामुळे 1960चं हे कॉलेज आहे आणि छान प्लेसमेंट्स आहेत, काही इथे प्लेसमेंट्सला प्रॉब्लेम नाहीये. पण जर तुम्हाला PICT सारखं कॉलेज मिळत असेल, तुम्हाला सरदार पटेल सारखं कॉलेज मिळत असेल तर नक्की तुम्ही ते घेतलं पाहिजे गव्हर्नमेंट कराडपेक्षा. पुढचं आहे गव्हर्नमेंट संभाजीनगर. हे पण 1960ची इस्टॅब्लिशमेंट आहे, चांगलं कॉलेज आहे. प्लेसमेंट्स इथे होतात, भरपूर कंपनीज इथे येतात, मराठवाड्या साईडच्या भरपूर कंपनीज तिकडे येतात आणि चांगली प्लेसमेंट होते या कॉलेजेसमध्ये. म्हणून तुम्ही हे कॉलेजेस प्रेफर करू शकता, चांगल्या प्लेसमेंट्स इथे होतात. पण जर पुन्हा सांगेन PICT, कमिन्स किंवा COEP व्हीजीटीआय ऑफकोर्स टाकाल, पण कमिन्स PICT हे मिळत असेल तर उगीच मला खूप चांगले मार्क्स आलेत याच्या नादात गव्हर्नमेंट औरंगाबाद किंवा संभाजीनगर घेऊ नका. आता येतो गव्हर्नमेंट नागपूर. हे गव्हर्नमेंट नागपूर कॉलेज सुरू झालेलं आहे 2016 मध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे अजून एवढे MOU स्ट्रॉंग नाही आहेत, इथे अजून एवढा प्लेसमेंट रेकॉर्ड हा स्ट्रॉंग नाहीये. त्याच्यामुळे इथे काय होतं, कधी कधी मी बघतो 97-98% ची मुलं असतात या कॉलेजेसमध्ये. त्यांना वाटतं की गव्हर्नमेंट कॉलेज आहे, बेस्ट कॉलेज आहे आणि गव्हर्नमेंट नागपूर आहे. पण लक्षात घ्या, हे कॉलेज उभं राहिलेलं आहे 2016 मध्ये, त्याच्यामुळे या कॉलेजला आपल्याला प्रेफरन्स कमी द्यायचा आहे. तुम्हाला जर एखादं चांगलं प्रायव्हेट कॉलेज मिळत असेल, COEP, PICT, PCCOE, VIT असं जर एखादं चांगलं कॉलेज मिळत असेल आणि तुम्हाला चांगलं पर्सेंटेज असेल, नक्की ते घ्या. या कॉलेजला प्रेफरन्स कमी द्या, कारण या कॉलेजेसमध्ये तुम्हाला पुढे जाऊन प्लेसमेंट्सला खूप स्ट्रगल करावा लागणार आहे. दुसरं आहे गव्हर्नमेंट चंद्रपूर. सेम सिच्युएशन आहे, चंद्रपूरला सुद्धा तेवढ्या म्हणावं तेवढ्या प्लेसमेंट चांगल्या नाहीयेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट पुणे अवसारी. पुण्यामध्ये 2 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, तसे पुण्याच्या बाहेर येतं पण पुण्यामध्ये 2 आहेत. ह्याची इस्टॅब्लिशमेंट जी आहे ती 2009ची आहे, पण इथे सुद्धा पुन्हा तुम्हाला प्लेसमेंटचा बराच स्ट्रगल करावा लागणार आहे. मग तुम्हाला जर चांगले पर्सेंटेज असतील 96-97 तर हे कॉलेजेस घेत बसू नका. प्रायव्हेट कॉलेजेस तुम्हाला चांगली कॉलेजेस मिळतील, जसे की PICT झालं, PCCOE झालं, जे मी नावं सांगतोय, जर ही मिळत असतील तर हे घ्या, कारण इथे तुमचं करिअर सेट होणार आहे. इथे भरपूर कंपनीज येतात, इथे तुम्हाला तेवढा स्ट्रगल करावा लागणार नाहीये. गव्हर्नमेंट अमरावती हे एक चांगलं इन्स्टिट्यूट आहे, जुनं इन्स्टिट्यूट आहे, इथे प्लेसमेंट चांगल्या होतात. बट मी याला गव्हर्नमेंट कराड इतकं वेटेज नाही देणार, पण थोडंसं ठीकठाक म्हणूया आपण हे कॉलेज. ठीक आहे, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट रत्नागिरी आत्ता 2021ला बनलेलं आहे, अजून इंजिनिअरिंगची बॅच सुद्धा पास आउट नाहीये. गव्हर्नमेंट असल्यामुळे नक्की तिथे कट ऑफ जास्त आहे, पण प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे कॉलेज घ्यायचं नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. चांगले पर्सेंटेज म्हणून लगेच हे घेऊन टाकावं अशातला भाग नाहीये. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जळगाव.
हे पण कॉलेज एवढं चांगलं नाहीये, प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे उपयोगी ठरणार नाहीये. नवीन कॉलेज ओपन झालेलं आहे गव्हर्नमेंट कोल्हापूर, ठीक आहे, ते सुद्धा कॉलेज मी म्हणेन की आताच झालंय, त्याची तर अजून एक पण बॅच पासआउट नाहीये, तर हे सुद्धा कॉलेज तुम्ही थोडंसं कमी रेकमेंड केलं पाहिजे. माझा सांगण्याचा उद्देश काय, मी तुम्हाला फीस सांगितल्या, फीस ओव्हरऑल सिमिलरच आहे, फरक पडतो लक्षात घ्या, शेवटी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, फीस हा प्रकार कमीच असणार आहे प्रायव्हेटच्या मानाने सगळ्याच्या मानाने, पण ह्यूज डिफरन्स नाहीये. मुलींसाठी सगळीकडे फीस तेवढीच आहे, SC ST कॅटेगरीसाठी सगळीकडे फीस तेवढीच आहे, VJNT कॅटेगरीसाठी सगळीकडे फीस तेवढीच आहे, OBC आणि ओपन, SBC EBWS या 4 कॅटेगरीचा जर विचार केला तर ओव्हरऑल 10-15 हजाराचा फरक पडेल. पण तुम्हाला जर चांगलं एखादं कॉलेज मिळत असेल तर चांगल्या पर्सेंटेजच्या मुलांनी किमान तिकडे जाऊ नका, कारण बऱ्याचदा होतं गव्हर्नमेंट कॉलेज आहे, चांगलंच असणार, बेस्टच असणार. आता लातूरला सुद्धा एक नवीन गव्हर्नमेंट कॉलेज येत आहे. लक्षात घ्या, गव्हर्नमेंट कॉलेज किंवा कोणतंही कॉलेज त्यांना MOUच करावे लागतात. आता फॉर एक्झाम्पल JSPM तातोड्याचं TCS सोबत MOU आहे. काय MOU आहे की त्यांनी 60 मुलं दरवेळेस हायर करतात, म्हणजे करतातच, ठीक आहे, त्यांचं त्या कंपनीचं आणि त्या कॉलेजचं टायअप आहे, ठीक आहे, त्यांची जी डील आहे त्यांची, ठीक आहे. तसं हे MOU करायला वर्षोनवर्ष जातात. मग हे जे जुने कॉलेजेस असतात त्यांचे खूप साऱ्या कंपनीसोबत MOU झालेले असतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळतंय, गव्हर्नमेंट मिळतंय, नक्की घ्या. पण जर मिळत नसेल तर नक्की त्याच्या मागे लागू नका, ही गव्हर्नमेंट आहे म्हणून त्याच्या मागे लागू नका. मग तुम्ही म्हणाल आता सरदार पटेलचं तू नाव घेतलं नाही, सरदार पटेल हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे, ठीक आहे, प्युअर गव्हर्नमेंट कॉलेज नाही. गव्हर्नमेंट त्याला फंडिंग देतं, पण तुम्ही त्याला गव्हर्नमेंटमध्ये कन्सिडर करू शकता, बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. अजून एक तुम्ही वाट बघत असाल, वालचंद कॉलेज आहे, हे गव्हर्नमेंट कॉलेज नाहीये, हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे, ठीक आहे, पण हे पण बेस्ट इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्रामध्ये. COEP VJTI याच्यानंतर जर गव्हर्नमेंटमध्ये बघायला गेलं सरदार पटेल आणि त्याच्यानंतर नक्कीच वालचंद हे बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. PICT ऑफकोर्स थोडंसं वालचंदपेक्षा चांगलं पडतं, ठीक आहे. सो वालचंद एकदम छान इन्स्टिट्यूट आहे. अजून एक असंच गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट आहे, ते म्हणजे गुरु गोबिंद सिंग नांदेड, पण हे एक ॲव्हरेज कॉलेज आहे, पण इथेही प्लेसमेंट होतात, छान कॉलेज आहे, ठीक आहे. सो हे झालं ओव्हरऑल, मी तुम्हाला कॉलेजेसचं एक आयडिया दिली. मग मी ज्या कॉलेजेसला इग्नोर करायला सांगितलंय, जर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल असतील तर नक्की हे कॉलेजेस थोडंसं इग्नोर करा. तुम्हाला एखादं, आणि फीस बघा, ऑफकोर्स बघा, मी म्हणेन की जरी तुम्ही असं म्हणत नाही की हेच घ्या, पण जर तुम्हाला अफोर्डेबल असेल, जर तुम्हाला गोष्टी सोयीस्कर वाटत असतील, तुम्ही हे फीस जी आहे प्रायव्हेट कॉलेजेस ते अफोर्ड करू शकत असाल, आणि आता तर मुलींना फ्रीच आहे, म्हणून मी सजेस्ट करेन की हे प्रायव्हेट कॉलेजेस घेतलेले कधीही तुम्हाला फायदेशीर ठरतील. आय होप हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल आणि या सगळ्या तुमच्या गव्हर्नमेंट प्रायव्हेट रिलेटेड गोष्टी, कोणत्या गव्हर्नमेंट कॉलेजला प्रेफर करायचं आणि कोणत्या कॉलेजला नाही करायचं, हे तुमच्या लक्षात आलं असेल. ज्या दिवशीपासून तुम्ही CETची एक्झाम दिलेली आहे त्या दिवशीपासून एक प्रश्न नक्की तुम्ही ऐकला असेल की आता पुढे काय, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचंय तर कोणतं कॉलेज, ब्रांच निवडायची, कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, तर या वेगवेगळ्या ब्रांचेसमधून निवडायची कोणती. तर हे सगळे प्रश्न तुमच्या अवतीभोवती नक्कीच असणार आहेत, आणि त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 200 ते 250 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, आणि बघावं तर एक 20 ते 25 चांगल्या ब्रांचेस आपल्याकडे इंजिनिअरिंगमध्ये अवेलेबल आहेत. मग नक्कीच तुम्हा पालकांच्या, मुलांच्या मध्ये नक्की एक वेगळा प्रश्न चालू असतो की नेमकं निवडायचं काय, आणि निवडलं तर त्याला कसं पुढे आपण ऍडमिशन प्रोसेसमध्ये करायचं. तर इथेच ह्या पर्सनल काउन्सिलिंगचा रोल सुरू होतो, आणि पर्सनल काउन्सिलिंग तुम्हाला हेल्प करू शकते. तर लक्षात घ्या, पर्सनल काउन्सिलिंग म्हणजे काय, लक्षात घ्या, युट्यूबवर सुद्धा मी काउन्सिलिंग करतोच आहे. काउन्सिलिंग म्हणजे काय की हेल्प करणे, समजावून सांगणे आणि गोष्टी क्लिअर करून देणे, तुमच्या रस्त्यातले अडथळे काढून तुम्हाला सगळ्या गोष्टी हेल्प करणे. मग काउन्सिलिंग तुम्ही युट्यूबवर सुद्धा करतोय, तुम्हाला रोज एक व्हिडिओ सकाळी बघायला भेटतो. मग पर्सनल काउन्सिलिंग मध्ये फरक काय आहे, लक्षात घ्या, युट्यूबवर मी प्रत्येकाचे निर्णय घेऊ शकत नाही, युट्यूबवर मी प्रत्येकाला पर्सनली भेटू शकत नाही, बोलू शकत नाही, पर्सनली मी गाईड करू शकत नाही. मला निर्णय देताना हा कॉमन द्यावा लागतो, कॉमन बोलावं लागतं. पण जेव्हा मी पर्सनली तुमच्याशी बोलतोय, मी पर्सनली तुमची केस समजून घेतोय, तेव्हा मी बघू शकतो की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळवून दिलं पाहिजे, तुमच्यासाठी कोणतं कॉलेज योग्य असेल, लोकेशन वाईज, फीस वाईज, किंवा मुलाच्या गोष्टींवाईज. मुलगा शाय असेल तर मे बी त्याच्यासाठी वेगळं कॉलेज मी सजेस्ट करेन, आणि प्रत्येक त्याच्या आजूबाजूच्या गोष्टींवरून आपण त्या मुलाची लिस्ट वेगळी बनवू शकतो, त्याला वेगळ्या कॉलेज आपण रेफर करू शकतो. पण जेव्हा मी युट्यूबवर बोलत असतो, कॉमन बोलत असतो, तेव्हा मला वेगवेगळे कॉलेजेस म्हणजे
पर्सनलाइज होता येत नाही. तर इथेच या पर्सनल काउन्सिलिंगचा जो आहे तो रोल चालू होतो, कारण प्रत्येक मुलाच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत, प्रत्येक मुलगा युनिक आहे, प्रत्येक मुलाचे पर्सेंटेज वेगळे आहेत, प्रत्येक मुलाची लोकेशन वेगळी आहे, प्रत्येक मुलाची जी केस स्टडी असते ती पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे पर्सनल काउन्सिलिंग आमच्यासाठी थोडंसं सोयीस्कर होतं आणि तुमच्यासाठी सुद्धा, की तुमचे जे पर्सनलाइज डिसिजन्स असतात त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो. मग आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं पर्सनल काउन्सिलिंग म्हणजे काय. आता पर्सनल काउन्सिलिंग कोणी घ्यावी, कशासाठी घ्यावी, याचा थोडासा पर्सनल काउन्सिलिंगचा उद्देश काय हे समजून घेऊया. माझा पर्सनल काउन्सिलिंगचा उद्देश ऑफकोर्स असेल की तुम्हाला जे तुमचं ड्रीम कॉलेज आहे ते नक्की तुम्हाला मिळवून द्यायचंय. सगळ्यात पहिला पॉईंट काय माहिती पर्सनल काउन्सिलिंगचा, किंवा मला या काउन्सिलिंग मधून काय साध्य करायचंय, तर तुम्हाला जे बेस्ट तुमच्या मार्काप्रमाणे कॉलेज मिळतं ते मला तुम्हाला मिळवून द्यायचंय. काय होतं की आपल्याला बऱ्याचदा माहिती नसते की हे कॉलेज मला मिळू शकतं, ही ब्रांच मला मिळू शकत होती, किंवा ऍडमिशन झाल्यानंतर समजतं की मी जर माझ्या ऑप्शन फॉर्म मध्ये किंवा कॉलेजच्या लिस्टमध्ये हे कॉलेज आणि ही ब्रांच ठेवली असती तर मला फायदा झाला असता. किंवा बऱ्याचशा मुलांना फायनल इयर मध्ये जाऊन कळतं की आपल्या कॉलेजमध्ये तर प्लेसमेंटच नाहीयेत. इतके चांगले कित्येक मुलं खूप छान छान पर्सेंटाईल आणतात, कित्येक मुलांना चांगले मार्क्स येतात. मग मार्क्स आले म्हणजे आपलं काम झालं का? नाही. मार्क्स आले म्हणजे इथून खरी जबाबदारी पालकांची सुरू झाली, मुलांची सुरू झाली, की आपल्याला त्या मार्क्स प्रमाणे चांगलं कॉलेज मिळवायचं. म्हणून पहिला पॉईंट काय असेल, द कॉलेज यू डिझर्व, जे तुम्हाला कॉलेज मिळालंच पाहिजे, जे तुम्ही कॉलेज तुमच्या मार्काप्रमाणे तुम्हाला मिळतं ते तुम्हाला मिळवून देणं ही माझी पहिली जबाबदारी असेल. दुसरी जबाबदारी म्हणजे हे सगळा आटापिटा आपण करतोय कशासाठी? कॉलेज मिळवणं, ब्रांच मिळवणं, कॉलेज, ब्रांच, शिक्षण, हे सगळं कशासाठी चालू आहे? पैसे कमवण्यासाठी. किंवा मला सगळ्या पालकांचं स्वप्न एकच आहे की बाबा मला माझ्या मुलाला छानशी कधी नोकरी असावी, चांगलं पॅकेज असावं, चांगल्या ठिकाणी तो सेटल व्हावा, आणि मुलांचं हेच स्वप्न आहे. मग यासाठी तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट असणं गरजेचं आहे. तर असं एखादं कॉलेज जे तुम्ही डिझर्व करता आणि त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट्स आहेत, चांगलं कॉलेज आहे, हे मिळवणं माझी जिम्मेदारी आहे. आणि तिसरा पॉईंट म्हणजे लक्षात घ्या, कॉलेजेस म्हणजे नुसतं कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं म्हणजे होत नसतं. इंजिनिअरिंग ही एक टेक्निकल फील्ड आहे. असे कॉलेजेस जे रिसर्च पेपरला प्रमोट करतात, असे कॉलेजेस जे बाकीच्या कल्चरल ऍक्टिव्हिटीजला तुम्हाला प्रमोट करतील, असे कॉलेजेस जे तुम्हाला अब्रॉड एज्युकेशन आहे किंवा अशा गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला हेल्प करतील, आणि कॉलेज वाईज ज्या कॉलेजचं नेचर चांगलं आहे अशा कॉलेजमध्ये तुम्हाला नेणं किंवा तुमचं ऍडमिशन करणं हे माझं टार्गेट असेल, हे माझं गोल असेल. किंवा पर्सनल काउन्सिलिंग मधून आपण या 3 गोष्टी साध्य करणार आहोत. तुम्हाला जे कॉलेज मिळतंच, जे तुमच्या मार्काने तुम्हाला मिळवता येऊ शकतं, जे की बेस्ट मिळतं येतं, ते आपल्याला मिळवायचंय. असं कॉलेज आपल्याला शोधायचंय की ज्याच्यामध्ये खूप चांगले प्लेसमेंट्स असतील, चांगले त्याच्या प्लेसमेंट्स रेकॉर्ड्स असतील. आणि तिसरी गोष्ट, एखादं ऍक्टिव्ह कॉलेज जे की बाकीच्याही गोष्टी असतात. लक्षात घ्या, फक्त अभ्यास नसतो, अभ्यास तर करायचाच आहे. रिसर्च पेपर असतात, कित्येक मुलं DRDO, इस्रो अशा एक्झामसाठी प्रिपेअर करतात, काही मुलं सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करतात. तर अशाही गोष्टींमध्ये तुम्हाला त्या कॉलेजने मदत केली पाहिजे असं कॉलेज आपल्याला शोधायचंय. मग ठीक आहे, हे झालं आपल्याला काय करायचंय. आपल्याला काय करायचं नाहीये. एक चूक तुमचे एवढे सगळे मार्क्स पाण्यामध्ये करू शकते. का? लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट, असे कित्येक कॉलेजेस आहेत की ज्यांनी फेक प्लेसमेंट दाखवलेत, 3-4 वर्षाचे रेकॉर्ड एकत्र केलेत आणि दाखवून टाकलेत. मग काय होतं, फेक कॉलेजेस दिसतात. दिसायला काय त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही टाकलेलं असतं त्यांनी, पण तुम्हाला ते माहित नसतं की कसं अनालिसिस करायचं. आता मी या फील्डमध्ये 5 ते 6 वर्ष झाले आणि त्याच्यावर आधी मी 4 वर्ष इंजिनिअरिंगच केलेली आहे. त्यामुळे 9 वर्ष ऑलमोस्ट होत आले की मी या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये फिरतोय. त्यामुळे माहिती आहे की खरंच कोणत्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट आहे, कोणत्या कॉलेजमध्ये नाहीये, कोणत्या कॉलेजचे फेक आहेत. मग आपल्याला पहिली गोष्ट अवॉइड काय करायचं, असे कॉलेजेस जे फेक आहेत. दुसरी गोष्ट, असे कित्येक कॉलेजेस आहेत ज्याचे कट ऑफ तुम्हाला 94, 96, 97 हे दिसतील, पण त्या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट्स नाही आहेत. कित्येक कॉलेजेस असे आहेत की कमी पर्सेंटाईलवर मिळतात पण त्याची प्लेसमेंट कम्पॅरेटिव्हली चांगली आहे. अशी मी तुम्हाला कित्येक कॉलेज, आता जेव्हा आपली काउन्सिलिंग सेशन्स होतील तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन की कॉलेजेसचा कट ऑफ 97 असेल पण त्याच्या प्लेसमेंट्स ह्या 90% कॉलेज इतक्या सुद्धा नसतील. त्याच्यामुळे कॉलेजचे असे फेक जे कॉलेजेस आहेत ते आपल्याला अवॉइड करायचे आहेत, ते आपल्याला आपल्या करिअरमध्ये नको आहेत. आता अजून एक महत्वाची गोष्ट, चुका कुठे होतात, काय अवॉइड करायचं आपल्याला पर्सनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून. सिंहगडचे पुण्यामध्ये 5 ते 7 कॅम्पस आहेत, DY पाटीलचे 5 ते 7 कॅम्पस आहेत, JSPMचे 4-5 कॅम्पस आहेत. म्हणजे या सगळ्या कॉलेजेसचे सारख्या नावाचे, आता वालचंद सांगली, वालचंद सोलापूर, दोघांचा काही संबंध नाहीये पण नाव देताना सारखी दिलेली आहेत. तशी अशी जी कॉलेजेस आहेत ज्यांनी नावावर सारखी नावं आहेत पण प्लेसमेंट्स वेगळी आहेत, TPO वेगळे आहेत, मग ही कॉलेजेस मधलं सगळ्यात बेस्ट कॉलेज कोणतं हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं. जसं की DY पाटीलचे 4-5 कॉलेजेस आहेत, मग सगळ्या 4-5 कॉलेजेसला प्लेसमेंट आहे का? अजिबात नाहीये. की त्यातले काहीच कॅम्पस आहेत जिथे खूप चांगली प्लेसमेंट आहे, खूप चांगल्या तिथे गोष्टी होतात. मग तसे कॉलेजेस आपल्याला आयडेंटिफाय करायचे,
आहेत आणि नुसतं नाव बघून चुकीच्या कॉलेजला आपल्याला जायचं नाहीये आणि ही मिस्टेक आपल्याला नक्की आपल्याला हे करायचे. आणि लास्ट अँड द बेस्ट थिंग म्हणजे ठीक आहे कमी पर्सेंटेज असेल सगळं असेल पण आपल्याला एखादा नॉन ऍक्टिव्ह कॉलेजमध्ये जायचं नाहीये. नॉन ऍक्टिव्ह कॉलेज म्हणजे काय, अशी कॉलेजेस जे तुमच्याकडे लक्षही देणार नाही. कसं असतं लक्षात की इंटेन्शन महत्वाचं असतं. एखादं कॉलेज असतं की ज्याच्याकडे ठीक आहे आज प्लेसमेंट्स कमी असतील पण त्यांचा टीपीओ प्रयत्न करतोय की नाही मला प्लेसमेंट म्हणून द्यायचे आहेत, ठीक आहे कमी कट ऑफ असेल त्या कॉलेजचा, तिथे मुलं कमी असतील पण ते कॉलेज प्रयत्न करतंय. असं एखादं कॉलेज आहे की ते सरकारी कॉलेज टाईप आहे की काही नाही तिथे तुम्ही एंट्री करताय ऍडमिशन घेताय काही नाही, ते तुमच्याकडे लक्ष देत नाहीयेत, ना फॅकल्टी तिथे येते ना शिकवतीये, काहीच होत नाहीये. अशा नॉन ऍक्टिव्ह कॉलेजेसमध्ये आपल्याला जायचं नाहीये. सो आता तुमच्या लक्षात आलं की पर्सनल काउन्सिलिंगचा उद्देश काय आहे, आपल्याला काय मिळवायचंय आणि काय आपल्याला चुका टाळायच्या ज्या की आपण या पर्सनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून साध्य करायचा प्रयत्न करणार आहोत. आता पर्सनल काउन्सिलिंगमध्ये जेव्हा तुम्ही एनरोल होता तेव्हा काय प्रोसेस होते, काउन्सिलिंगची प्रोसेस काय असते हे सगळं थोडंसं आपण डिटेलमध्ये बघूया. सगळ्यात पहिले आम्ही तुम्हाला एक वेगळा नंबर देतो. आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही बऱ्याचदा मला कोणत्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला असेल, नाही होत, कधी कधी फोन उचलले जाऊ शकत नाहीत, कधी व्हॉट्सअपला रिप्लाय येत नाहीत कारण हा नंबर युट्यूबवर गेलेला आहे, कित्येक कॉल येतात कित्येक मेसेज येतात. तर जी मुलं एनरोल्ड आहेत जी मुलं रजिस्टर्ड आहेत त्या मुलांना एक वेगळा व्हॉट्सअप नंबर आणि वेगळा एक फोन नंबर तुम्हाला दिला जाईल. त्या नंबरवर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आपल्याला मेसेज करू शकता जेणेकरून तुमची आमची कनेक्टिव्हिटी ही स्ट्रॉंग असेल. काही प्रॉब्लेम आला तर आम्ही तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सॉल्व्ह म्हणजे तुम्हाला काही एलाइट ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि तुम्हाला काही अडचण आली तर आम्ही तुमच्याशी मागे पाठीशी उभे असू. ठीक आहे. सो एक वेगळा नंबर, वेगळा व्हॉट्सअप, वेगळा तुम्हाला फोन नंबर वगैरे आमच्याकडून दिला जाईल. आता तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे दोन प्लॅन्स आहेत, एक आहे सारथी आणि एक आहे सारथी प्लस. सारथी हा आपल्याकडे 5 वर्षापासून चालू असलेला जुना प्लॅन आहे, म्हणजे जुना एक आपला कोर्स आहे आणि 5 वर्षापासून याला लेगसी आहे. आणि सारथी प्लस हा एक नवीन आम्ही उपक्रम चालू करतोय जेणेकरून, कारण आता आम्ही पुण्यामध्ये ऑफिस पण चालू केलेलं आहे तर त्याचा एक नवीन उपक्रमाचा भाग म्हणून आपण हे सारथी प्लस चालू करतोय. मग समजून घ्या, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर की आपली ऍडमिशनची प्रोसेस काय असते. ठीक आहे. आणि त्या ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला कशी हेल्प करणार आहे या पर्सनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून मी तुम्हाला एक एक स्टेप वाईज समजून सांगतो आणि तिथेच सारथी आणि सारथी प्लसचं कंपॅरिझन सुद्धा आहे. सो तुम्हाला पूर्णच्या पूर्ण गोष्टी क्लिअर होतील. सो लक्षात घ्या काय होतं की तुम्हाला सगळ्यात पहिले एनरोल केल्यानंतर जसं मी सांगितलं व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, जे काही आपल्याला कनेक्शनसाठी आहेत तसे पर्सनल नंबर्स वगैरे दिले जातात. त्याच्यानंतर तुमचे पहिले होतात काउन्सिलिंग सेशन्स. काउन्सिलिंग सेशन्स कशाबद्दल असतात, प्लेसमेंट्स बद्दल असतात, कशाबद्दल असतात, इंजिनिअरिंग ब्रांच सिलेक्शन बद्दल असतात, नंतरच्या एज्युकेशन बद्दल असतात आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय जे प्रॉब्लेम्स फेस करायचे त्या सगळ्या गोष्टींवर तुमच्यासाठी पहिले काउन्सिलिंग सेशन्स हे मी अरेंज करेन. माझ्याकडून तुमच्यासाठी काही सेशन्स असतील. हे काउन्सिलिंग 4-5 सेशन्स झाल्यानंतर मी सांगतो की तुम्ही गॅरंटीड असाल की मला ही ब्रांच घ्यायची आहे, मला हे करायचंय, मला हे करायचं. तुम्ही एकदम शुअर शॉट व्हाल. जे तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे मी काय करू, तुम्ही एकदम तुमचं विजन जे होईल ते क्लिअर होईल. दुसरी गोष्ट, आपण काही फील्ड एक्सपर्ट्स आपण इन्व्हाइट करू जेणेकरून जे एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करतील. जे आता जसं मी सांगेन की एखादा आयटी मधला एखादा एक्सपर्ट आपण इन्व्हाइट करू, एखादा कॉलेजचा टीपीओ इन्व्हाइट करू, कोणी कॉलेजचे गेस्ट इन्व्हाइट करू आणि वेगवेगळ्या लेवलवर आपण काही व्यक्ती इन्व्हाइट करू तुमच्यासाठी जे तुम्हाला अजून स्पेशल गायडन्स देतील आणि त्यांचे नॉलेज आपल्यासाठी कधीही कामाचं असेल. ते सगळ्यांसाठी आहे. सारथी असलं काय, सारथी प्लस असलं काय, अशा काही गोष्टी डिफरन्शिएट करत नाही, ते तुमच्या सगळ्यांसाठी असणार आहे. आता ठीक आहे, मग सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन चालू होईल म्हणून मी तिथे लिहिलंय सीईटी सेल रजिस्ट्रेशन बिगिन्स. आता रजिस्ट्रेशन चालू झाल्यानंतर तुम्हा सर्वांचं काम असेल की आपल्याला रजिस्ट्रेशन करायचंय, बरोबर आहे. मग रजिस्ट्रेशन कसं करावं लागतं, ठीक आहे. तुम्हाला सायबर कॅफेवर जावं लागेल, तुम्हाला तुमच्याकडे लॅपटॉप असेल तुम्ही स्वतः रजिस्टर करू शकता. रजिस्ट्रेशन कसं करायचं काय नाही सगळं डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू. आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला काही अडचण आली तुम्ही टाकू शकता की मी रजिस्ट्रेशन करतोय, मला हा अडचण येते, माझ्या डॉक्युमेंटचा हा प्रॉब्लेम येतोय, तर आम्ही पूर्ण तुम्हाला हेल्प करू. तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा एक डेमो व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला बनवून देऊ. सो तुम्हाला फक्त काय करायचं की तसंच बघून ते सगळ्या स्टेप्स फॉलो करून रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचंय. आता जी मुलं सारथीमध्ये आहेत त्यांच्यासाठी, जी मुलं सारथी प्लस मध्ये आहेत त्यांना काय केलं जाईल की त्यांच्यासाठी आपली टीम असेल. आपली टीमच तुमची फॉर्म फिलिंग वगैरे सगळंच्या सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत जेवढं काय आपल्या हातात असतं, जे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला समजा तुम्हाला कॉलेजला जावं लागणार असेल फिजिकली तर ते तुम्हाला जावं लागेल, पण बाकीच्या एवढ्या काही गोष्टी असतात, फॉर्म फिलिंग असेल, जे काही गोष्टी पूर्ण तुमचा फॉर्म भरणं असेल, तुमचं म्हणजे पासवर्ड आयडी क्रिएट करणं असेल, सगळं सगळं पूर्ण टीम काळजी घेईल. आणि इकडे काय आहे की तुम्हाला सारथीमध्ये काय करायचं की तुम्हाला स्वतः रजिस्ट्रेशन करायचं. म्हणून मी काय लिहिलंय, रजिस्ट्रेशन गायडन्स पूर्ण आमचं असेल,
तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये, आम्ही तुम्हाला पूर्ण हेल्प करू. फक्त फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. इकडे सारथी प्लस मध्ये मात्र आमची टीम पूर्णपणे फॉर्म भरेल आणि तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट्स फॉर्मची काळजी पूर्णपणे टीम घेणार आहे. त्याच्यानंतर आता लक्षात घ्या, नुसतं रजिस्ट्रेशन झालं म्हणजे काम झालं का? नाही. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सुरू होते कॅप राऊंड्स. ठीक आहे, कॅप राऊंड म्हणजे काय की आपल्याला कॉलेजची लिस्ट बनवायची असते. मग या रजिस्ट्रेशन प्रोसेस टू या कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये आम्ही काय करणार आहे, तुमचे कॅप राऊंडची जी एक लिस्ट असते ती आपण बनवणार आहे. मी सांगितलं, मी तुमची लिस्ट बनवताना तुमचं आणि माझं एक पर्सनल सेशन होईल. 3 ते 4च मुलं असतील जे तुमच्या पर्सेंटाईलचे असतील. आपला एक झूम कॉल आपण शेड्यूल करू तुमच्या आणि माझ्या कन्व्हिनियन्स प्रमाणे, आणि मी प्रत्येकाचं समजून घेईल की तुम्हाला काय गरज आहे. मी असेल, माझी टीम असेल, आम्ही समजून घेऊ किंवा तुम्हाला नेमकं काय गरज आहे, नेमकं तुम्ही कुठले आहात, काय आहात, तुम्ही काय फीस अफोर्ड करू शकता, तुम्ही कोणत्या लोकेशनला गेलं पाहिजे, कोणती ब्रांच तुम्हाला हवी आहे. मग हे सगळं समजून घेऊन तुमची पर्सनलाइज्ड लिस्ट आम्ही बनवू. ठीक आहे, आणि तुमच्यासाठी एक स्पेशल लिस्ट क्रिएट केली जाईल आणि ती लिस्ट तुमच्यासोबत शेअर केली जाईल. म्हणून इथे पर्सनल सेशन तुमचं सगळ्यात पहिले होणार आहे. पर्सनल सेशन नंतर तुमची लिस्ट आम्ही बनवून देणार आहे तुम्हाला. बरोबर आहे, म्हणजे काय की पर्सनलाइज लिस्ट ही तुम्हाला मिळणार आहे. सारथीच्याही मुलांना मिळणार आहे आणि सारथी प्लस मधल्याही मुलांना नक्कीच तुमची लिस्ट ही आपण पर्सनलाइज बनवणार आहे अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट्स. तुमचे जे काही रिक्वायरमेंट्स असतील आणि जे करेक्ट रिक्वायरमेंट असतील. एखादा मुलगा म्हणतोय तो चुकीचा डिसिजन घेत असेल तर आम्ही त्याला सांगू की हे चुकतंय, आम्ही तुमचा डिसिजन करेक्ट करून तुम्हाला हेल्प करणार आहोत. हे झाल्यानंतर कॅप राऊंड 1, ठीक आहे, आपण आता कॅप राऊंड 1 येणार आहे. ठीक आहे, सपोज कॅप राऊंड 1 पुढच्या आठवड्यात आहे, त्याच्या आधीच आपण आपली लिस्ट रेडी केलेली असेल. एकदम सगळ्या मुलांची आपली लिस्ट रेडी असेल. तुम्ही रेडी असाल, मी पण रेडी असणार की आपण एकदम आपली लिस्ट रेडी ठेवलेली आहे. मला सांगा, जर लिस्टच रेडी ठेवलेली आहे तर काही टेन्शनचं काम राहतं का? नाही. त्यामुळे एकदम लिस्ट आपण आपली परफेक्ट ठेवणार. आपले जे 300 ऑप्शन्स आपल्याला टाकता येतात त्यातले प्रत्येक मुलाप्रमाणे, प्रत्येक मार्क्स प्रमाणे आम्ही तुम्हाला लिस्ट देऊ. ते आपण एकदम रेडी असणार. मग ज्या दिवशी कॅपचं रजिस्ट्रेशन चालू होईल किंवा कॅप राऊंड 1 सुरू होईल, तुम्हाला सीईटी सेलच्या किंवा गव्हर्नमेंटच्या पोर्टलमध्ये ते सगळं कंप्लीट करायचं असतं. आम्ही दिलेली लिस्ट तुम्हाला तशाच तशी, तुम्ही सायबर कॅफेवर जाऊन सुद्धा तुम्ही ती लिस्ट तशाच तशी तिथे टाकू शकता. तुमच्या घरी लॅपटॉप असेल तर तुम्ही तुमचं त्याच्यामध्ये भरू शकता. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल ती लिस्ट भरताना, फॉर्म भरताना, तर आम्ही तुमच्या सोबत असू. पूर्ण ते 3 दिवस असतात, ते 3 दिवस आम्ही तुमच्या सोबत असू. तुम्हाला काहीही अडचण आली तर आम्ही तुमच्या सोबत असणार आहेतच. आणि सारथी प्लस मध्ये मात्र तुमची जी फॉर्म फिलिंग आहे ती आम्हीच करू. ठीक आहे, तुम्हाला ते करायचं नाही. आमची टीम तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने म्हणजे स्क्रीन शेअर करेल, गुगल मीट किंवा झूम, त्या सिच्युएशन प्रमाणे, आणि तुमची पूर्णच्या पूर्ण फॉर्म फिलिंग ही पूर्ण टीम करणार आहे. तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाहीये. ऑफकोर्स फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला रिव्ह्यूला दाखवला जाईल, सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहे, बट तुमच्या फॉर्मची पण काळजी जी आहे ती आमच्याकडे आहे. पण सारथी मुलांना काय करायचं की तुम्हाला फॉर्म फिलिंग करायची. ओके, फॉर्म फिलिंग तुम्ही करायची, बाकी सारथी प्लसच्या मुलांची फॉर्म फिलिंग जी आहे ती टीम करणार आहे. पण घाबरायची गरज नाही. समजा जर तुम्ही सारथी घेत असाल, टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत असू. 5 वर्ष झालं ही काउन्सिलिंग आम्ही रन करतो, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुम्हाला तिथे काहीही अडचण आली, आम्ही तिथे पाठीशी तुमच्या उभे असू. आपण लिस्ट ही आधीच रेडी केलेली असेल, त्यामुळे टेन्शन घेण्याची काही त्याच्यात गरज नाहीये. ठीक आहे, मग फॉर्म फिलिंगचं तुमच्या लक्षात आलं असेल. आता सीईटीचं ठीक आहे, फॉर्म फिलिंग झाली, त्याच्यानंतर काय होतं, रिझल्ट येतो. आता सीईटीचा रिझल्ट आल्यानंतर काय करावं लागतं, आपल्याला ठरवावं लागतं की बेटरमेंट करायचंय का फ्रीज करायचंय, सीट एक्सेप्टन्स करायचंय, म्हणजे काय की पुढच्या राऊंडला जायचंय की नाही जायचंय. आता हे कशावर डिपेंड करेल, तुमच्या मार्कावर, तुमच्या पर्सेंटाईलवर, तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालंय याच्यावर ते डिपेंड करणार आहे. त्याचा डिसिजन मी तुम्हाला सांगेन की बाबा तुम्हाला बेटरमेंट करायचंय का फ्रीज करायचं. प्रत्येक मुलाला माझ्याकडून डिसिजन कन्वे केला जाईल की तुम्हाला काय करायचंय, बेटरमेंट का फ्रीज. त्या पद्धतीने तुम्हाला सायबर कॅफेवर जाऊन बेटरमेंट किंवा फ्रीज हे करावं लागणार आहे. बाकी इकडे काय होणार आहे की इकडे जे सारथी प्लसची मुलं असतील त्यांना मात्र बेटरमेंट किंवा जे फ्रीज आहे ते आम्ही करून देऊ. आम्ही आता इकडे ऑफकोर्स आपल्याकडे सिस्टीम आहे, तर आम्ही लॉग इन करू आणि बेटरमेंट फ्रीज पूर्णपणे आम्हीच त्यांचं करणार आहे. पण बाकी सारथीच्या मुलांना मात्र आम्ही सांगू की तुम्ही बेटरमेंट करा. सपोज माझ्याकडे शुभम नावाचा मुलगा आहे, तर मी शुभमला सांगेन की तू बेटरमेंट कर. ठीक आहे, तर तो जाईल, त्याचा सायबर कॅफेवर जाईल आणि तो बेटरमेंट करेल. ते कसं करायचं काय नाही त्याचा पण डेमो व्हिडिओ, पूर्णपणे गायडन्स आम्ही तुम्हाला देऊ. त्याची तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. लक्षात घ्या, जिथे जिथे तुम्ही जाताय तिथेही आम्ही याची काळजी घेऊ की तुम्ही स्वतःहून जरी करत असाल तरी कसं करायचं, काय करायचं, सगळं आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू. ठीक आहे, तर हे ऑफकोर्स थोडासा असा डिफरन्स आहे सारथी आणि सारथी प्लस मध्ये. ठीक आहे, आता झालं की बाबा आपण काय केलं की कॅप राऊंड 1 आपण कंप्लीट केला, आपल्याला काहीतरी कॉलेज मिळालं. आता ते घेऊन आपण नेक्स्ट राऊंडला जातोय. नेक्स्ट राऊंडला पुन्हा फॉर्म फिलिंग असते, बरोबर आहे, असं 3दा असतं. पुन्हा मग कॅप राऊंड 2 आला,
पुन्हा कॅप राऊंड 3 आला तर दोन्ही फॉर्म कसे भरायचे, काय भरायची, त्याची स्ट्रॅटेजी पूर्णपणे आम्ही तुम्हाला देणार आहे. तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाहीये. म्हणजे कॅप राऊंड 1 ला तर आम्ही तुम्हाला लिस्ट दिलेलीच आहे. कॅप राऊंड 2 मध्ये काय चेंजेस करायचे, कोणाला नवीन लिस्ट लागत असेल, जे काही चेंजेस करणं अपेक्षित असेल तर सर्वच्या सर्व चेंजेस आम्ही तुम्हाला सजेस्ट करणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ओके, आता हे झालं तुमचं कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3. ऑफकोर्स पुन्हा जिथे कॅप सारथी प्लसच्या मुलांना कॅप राऊंड 2-3 चे फॉर्म आम्ही भरू, कॅप राऊंड 2 आणि 3 ची मुलं सारथी जे एनरोल्ड आहेत त्यांना स्वतःहून भरायचे. बस एवढा तुमचा फरक असणार आहे. आता त्याच्यानंतर कॅप राऊंड समजा 1 झाला, 2 झाला, कॅप राऊंड 3 झाला, जे काही फॉर्म फिलिंग करायची ती आपण केली. त्याच्यानंतर तुमच्या ऍडमिशनची प्रोसेस असते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कॉलेज सांगते की या कॉलेज डेट असते की त्या डेटमध्ये जाऊन तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करायचं असतं. ते जे काही रिपोर्टिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला हेल्प करू. काय डॉक्युमेंट्स लागतात, काय नाही, सगळं आम्ही तुम्हाला गाईड करू. आणि हे सगळं झाल्यावर स्पॉट राऊंड चालू होतात आणि स्पॉट राऊंड कंप्लीट होऊपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. तर ही झाली पूर्ण आपल्या काउन्सिलिंगची प्रोसेस. आय होप तुमच्या लक्षात आलंय की सारथी प्लस नेमका प्रकार काय आहे. समजून घ्या, सारथी असलं काय, सारथी प्लस असलं काय, तुम्ही सर्वजण माझ्यासाठी सारखेच असणार आहेत. त्याच्यामध्ये काहीही फरक नाहीये. फक्त एक गोष्ट मी उदाहरणावरून तुम्हाला समजून सांगतो, यामध्ये दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे. समजून घ्या की तुम्ही एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आहात किंवा तुम्ही गाडी चालवताय. ठीक आहे, आणि तुम्ही गाडी चालवताना आपल्याला कुठेतरी फिरायला जायचंय, कुठल्या तरी आपल्याला एका लोकेशनवर जायचंय. तर जेव्हा आपण सारथी म्हणतो ना, सारथीमध्ये तुम्ही गाडी चालवणार आहात, मी तुमच्या बाजूच्या सीटवर बसणार आहे आणि मी तुम्हाला गाईड करणार. जसं गुगल मॅप सांगतं राईट घ्या, लेफ्ट घ्या, राईटला जाणं गरजेचं आहे, लेफ्टला जाणं गरजेचं आहे. म्हणजे स्टेअरिंग असणार आहे ते तुमच्या हातामध्ये असणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थित गाडी चालवायची आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही, पण गायडन्ससाठी पूर्णपणे मी तुमच्या सोबत असणार आहे. आणि जेव्हा सारथी प्लसचा विचार करतोय तेव्हा मात्र जे तुमचं स्टेअरिंग आहे ते माझ्याकडे असणार आहे. तुम्हाला बाजूच्या सीटवर निवांतपणे बसायचंय. ओके, सो टेन्शन घेण्यासारखी काहीही गरज नाहीये. जरी तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन कसं आणायचं हे मला माहिती आहे, मी परफेक्ट वेने आणेल. पण जर तुम्हाला भीती वाटत असेल, तुम्ही या प्रोसेसमधून पहिल्यांदा जात असाल, तुमच्याकडे फॉर्म फिलिंग वगैरे या करण्याच्या एवढ्या सुविधा नसतील, म्हणजे लक्षात घ्या, ज्याने आधी गाडी चलवलेली आहे, ज्याला कॉन्फिडन्स आहे, त्याला सारथी घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण जो पहिल्यांदा या सगळ्या प्रोसेसमधून जातोय, कित्येकदा असतं की अख्ख्या घरातून पहिला इंजिनियर बनत असतो, तसं पहिलं कोणी असेल किंवा कधी फॉर्म फिलिंग केलेली नसेल किंवा तुम्हाला वाटतंय की माझ्याकडून चूक होईल, तर अशा मुलांसाठी, अशा मुलींसाठी सारथी प्लस हा बेस्ट ऑप्शन आहे. सो तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे सारथी घ्या किंवा सारथी प्लस घ्या. सारथी प्लस हा सारथीचाच ऍड ऑन आहे, वेगळं काहीही नाहीये. लक्षात घ्या, सारथी जे तुम्ही घेताय त्याचाच एक ऍड ऑन फीचर आहे, एक एक्स्ट्रा फीचर तुम्हाला भेटतं की फॉर्म फिलिंग, ज्या काही टेक्निकल स्टेप्स आहेत, ज्या काही सीईटी सेलला आपल्याला स्टेप्स कराव्या लागतात, जसं की तुमचे तिन्ही कॅप राऊंडचे फॉर्म, तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म आणि तुमचे जे कॅप राऊंड नंतरचे रिझल्ट नंतरचे जे 3 फॉर्म असतात, तसे असे ऑलमोस्ट 7 ते 8 जे तुमचे फॉर्म्स होतात ते फॉर्म्स हे सारथी प्लस मध्ये आम्ही भरणार आहोत. आय होप हे सारथी प्लस एकदम तुम्हाला क्लिअर असणार आहे. शेवटी मी पुन्हा सांगतो की तुम्ही दोन्हीही मुलं, कोणीही सारथीमध्ये असेल, कोणी सारथी प्लस मध्ये असेल किंवा कोणी कुठलंही असेल, माझ्यासाठी तुम्ही सर्व लोक सारखे असाल असं तुमच्या मनामध्ये विचार आणायची गरज नाहीये. आणि हे सारथी नाव ठेवण्यामागचं उद्देश मी पुन्हा तुम्हाला सांगतो. सारथी हे कृष्णाशी रिलेटेड होणारं नाव आहे. कृष्ण जे आपण याच्यामध्ये ऐकतो महाभारतामध्ये की कृष्णाने सगळं गाईड केलं होतं, तसंच हे आपण जे करतोय की सारथी हा उद्देशच तो आहे की मला सुद्धा तुम्हाला छान वेने गाईड करायचंय, छान पद्धतीने तुम्हाला हे जे युद्ध आहे थोडक्यात आपल्यासाठी युद्धच असल्यासारखं, आणि हे युद्ध तुम्हाला जिंकून देण्यामध्ये मला तुमचा सारथी बनायचंय. आणि म्हणूनच या पूर्ण काउन्सिलिंगचं नाव सारथी किंवा सारथी प्लस ठेवलेलं आहे. आय होप तुम्ही या प्लॅनमध्ये इंटरेस्टेड असाल आणि या व्हिडिओ नंतर तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि लवकरच मला तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लवकरच एनरोल भेटाल आणि आपण या सगळ्या प्रोसेसला चालू करून तुमच्या ऍडमिशनची जर्नी एकदम सुखकर नक्की करूया. हे करून समजा तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स राहिले असतील, काही प्रश्न तुमच्या मनामध्ये राहिले असतील किंवा छोटा मोठा काही डाऊट तुमच्या व्हिडिओ नंतर काही डाऊट निर्माण झाला असेल, नक्की इथे जो तुम्हाला नंबर दिसतोय 8149-205-305 या नंबरवर कॉल करा. माझी टीम किंवा मी फोन रिसीव्ह करून नक्की तुमचा डाऊट सॉल्व्ह केला जाईल. तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये. काही अडचण येत असेल या नंबरवर तुम्ही नक्की आम्हाला कनेक्ट करा. काय जो प्रॉब्लेम असेल तो आमच्याशी डिस्कस करा आणि नंतर तुम्ही काय अडचण येते ते आम्हाला कळवू शकता. आय होप तुम्हाला हे सगळं काउन्सिलिंग प्रोसेस, पर्सनल काउन्सिलिंग सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर झाल्या असतील.